आज आपण बघणार आहोत मटार बटाटा मसाला भाजी। त्यासाठी लागणारं हे सगळं साहित्य मटार आहेत आणि त्याच्यात आपण गाजर, बटाटा, शिमला मिरची, टोमॅटो हे घालणार आहे। भाजीत टाकण्यासाठी हे खोबरं, लसूण, लाल तिखट वाटून घेतलंय। हा आहे गरम मसाला, धणे जिरे पूड, लाल तिखट, काश्मीरी तिखट, हळद आणि ही आलं लसूण पेस्ट करून घेणार आहे। टोमॅटोची प्युरी करून घेणार आहे। प्रथम तेल घेऊया। जिरं, बटाटे, गाजर आणि शिमला मिरची भाज्या तेलात फ्राय करून घेऊया। भाज्या तेलावर फ्राय केल्यामुळे भाज्यांची चव वाढते। आता हे मटार टाकून ते पण तेलावर छान आपण परतून घेऊया। भाज्या तेलावर परतताना त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया। म्हणजे त्या पटकन अशा परतल्या जातात। चॉपरवर चॉप करून घेऊया। पेस्ट करून घेतली तरी चालेल किंवा असं चॉप करून घेतलं तरी चालेल चॉपरवर। तेलावर फ्राय केल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून कुकरची एक शिट्टी करून घेऊया, कारण भाज्या मग पटकन शिजतील, वेळ लागणार नाही। त्यात थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। प्रथम तेल घेतले, आलं लसूण, हळद, काश्मीरी तिखट आणि लाल तिखट, खोबरं, लसूण आणि लाल तिखट, मिक्सरवर वाटून घेतले। गरम मसाला आणि धणे जिरे पूड, आणि टोमॅटोची प्युरी ही प्रथम आपण छान शिजू द्यायची। कच्ची ठेवायची नाही, शिजल्यामुळे भाजीची चव छान लागते। 5 मिनिटं छान शिजू द्या। टोमॅटो प्युरी आपण 5 मिनिटं छान शिजू देऊया।
भाजीला छान तेल सुटेपर्यंत, मसाल्याचा छान वास येईपर्यंत आणि टोमॅटोची प्युरी पूर्ण छान शिजेपर्यंत हा मसाला आपण शिजवून घ्यायचा आहे. भाजीला असा छान आजूबाजूने तेल आले, प्युरी पण छान शिजली आणि मसाल्याचा पण छान वास येतो. आता तेलावर परतून घेतलेली ही भाजी, त्यामुळे चव वाढते. तेलावर परतून आणि मग कुकरमध्ये 1 शिटी देऊन घ्या, नाहीतर मग तेलावर परतलेल्या भाजीमध्येच तुम्ही हा सगळा मसाला घालून कढईमध्ये ती भाजी तयार करा. परत भाजीला तेल सुटेपर्यंत आपण ती शिजू देऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. छान मसाल्याचा सुगंध येतोय. एकदम छान सुंदर दिसते भाजी, छान झालेली. आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया. अशा प्रकारे झटपट आणि कुठल्याही प्रकारचं वाटण न करता सिंपल पद्धतीने टेस्टी अशी आलू मटर भाजी तयार झाली आहे. आता आपण ती सर्व करून घेऊया. झटपट तयार आहे आलू मटार भाजी. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भाताबरोबर, चपातीबरोबर भाजी एन्जॉय करा.